त्यानंतर को स्पॉन्सर्ड बाय इंडियन ऑइल, यांच्यासाठी पण एकदा जोरदार टाळ्यांचा जल्लोष झाला पाहिजे. कालचाच तुम्हाला किस्सा सांगते. काल माझ्या भावाच्या घरी एक सिलेंडर डिलिव्हर झाला आणि तिने मला एक 5:30 वाजता फोन केला. अहो ताई घरी सिलेंडर आले, त्याचा खूप वास येतोय. आता तिला नेहमी मी LPG विषयी बोलते म्हणून थोडंफार काही माहिती होतं की बाबा LPGचा स्मेल आला तर काहीतरी दुर्घटना होते, कारण मी नेहमी ॲक्सिडेंट होतात ते शेअर करत असते घरी, कसे ॲक्सिडेंट होतात वगैरे. मग तिने मला फोन केला. मी म्हटलं अगं काय झालं, डिस्ट्रीब्युटरला फोन कर, मेकॅनिकला फोन कर. ती म्हणे नाही, मेकॅनिकला त्याला फोन केला डिलिव्हरी बॉयला, तो बोलतो सिलेंडर ठेवून द्या, मी उद्या येऊन चेंज करेन, आता माझी वेळ संपलेली आहे. मग अशा वेळेला सगळ्यांना एक खूप महत्त्वाचा नंबर माहिती पाहिजे. सगळ्यांनी इथे बसलेल्या लेडीजला इमर्जन्सी हेल्पलाईन नंबर माहिती आहे का? जसं आता आपल्या स्वतःच्या सेफ्टीसाठी गव्हर्नमेंटने खूप नंबर काढलेले आहेत, बरोबर की नाही? एकटं दुखतं जातो तर लगेच काही प्रॉब्लेम आला रस्त्यात तर कोणता नंबर डायल करायचा. म्हणजे आपलं जे सेंट्रल गव्हर्नमेंट आहे, HPC, BPC, IOC ह्या तिन्ही कंपन्यांचा मिळून एक इमर्जन्सी हेल्पलाईन नंबर आहे आणि तो सगळ्यांनी एकदम रजिस्टर करा तुमच्या माइंडमध्ये. 4 अंकी नंबर आहे 1906. काय नंबर आहे हा? लक्षात ठेवायचे 1906. ह्या नंबरवरती तुम्ही फोन केलात, कधीही घरी लिकेज होऊ द्या तुमच्या, 24 तासामध्ये कधी पण लिकेज झालं, तिथे फोन केल्याबरोबर 2 तासाच्या आतमध्ये त्या जी कोणी कंपनी आहे तिचा HPC असो, BPC असो की आमची इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड असो, आमचा मेकॅनिक येऊन 2 तासामध्ये तुमची ती लिकेजची कंप्लेंट अटेंड करतो. आयदर तुमचा सिलेंडर रिप्लेस केला जाईल किंवा सिलेंडरमध्ये जर काही जो काही प्रॉब्लेम असेल तो तिथल्या तिथे रिझॉल्व्ह केला जाईल आणि तुम्ही निश्चितपणे तुम्ही राहू शकता. तर आपल्या सगळ्या लेडीजला माहिती हे आहे हॉट प्लेट, हा आहे सिलेंडर. हा सिलेंडर आहे का? काहीतरी वेगळा दिसतोय ना? असा सिलेंडर बघितलंय कोणी? कोणाच्या घरी आहे? कोणाच्याच घरी नाहीये. तुम्ही इतक्या सुंदर बायका, तुमच्या प्रत्येकाच्या घरी हा सिलेंडर असला पाहिजे, कारण हा सिलेंडर, ह्याला आम्ही कंपोजिट सिलेंडर म्हणतो. कंपोजिट नाव का दिलेलं आहे? कारण ह्याची बॉडी तर सुंदर आहे. आजच्या तारखेला प्रत्येकाच्या घरी आपला किचन मॉड्युलर किचन आहे आणि जो स्टीलचा सिलेंडर आहे खूप घाणेरडा दिसतो. त्यामुळे आपण काय करतो त्याला, हा जर तुमचं कॅबिनेट असेल तर कॅबिनेटच्या आतमध्ये लपवून ठेवतो, बरोबर की नाही? का तर तो दिसू नये, खराब आहे, त्याची वरची रिंग खराब झाले, खालून तेडामेडा झालेला आहे, त्याच्यासाठी तो लपवून ठेवू नये तुम्ही, म्हणून आम्ही हा सिलेंडर बाजारात आणलेला आहे. आणि हा सिलेंडर तुम्ही बघितला भरलेला सिलेंडर आहे, पण मी एका हाताने उचलला, बरोबर की नाही? आणि तुमच्या घरी जो सिलेंडर आहे मला वाटत नाही तुम्ही उचलू शकाल एका हाताने. ह्याचं जे वजन आहे ते हलकं, ऑलमोस्ट 50% आहे ह्या सिलेंडरचं वजन. आणि या कार्यक्रमामध्ये इंडियन ऑइलनी फार सुंदर एक आम्हाला जागृती आमच्या मनात निर्माण केली. नंदा दळवी यांनी तयार केलेली नवीन इंडियन ऑइलची उपकरणे कशी वापरावी आणि आमचे संरक्षण त्यामुळे कसे होईल याची चांगली जागृती आमच्यामध्ये आणली. गॅसगेटची वायर जी आहे तिला एक्सपायरी दिलेली असती, तर ते एक्सपायरी आपण बघून घेतली पाहिजे. असं ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी महिलांना ज्या सांगितल्या आज या प्रोग्राममध्ये, त्या इतक्या सुंदरपणे सांगितल्या की मला असं वाटतं की प्रत्येक महिला इथून आज घरी गेल्यानंतर स्वतःच्या गॅस वापरताना स्वतःचे आणि गॅस कसा वापरावा याबद्दलची काळजी घेईल.